मग्गा पाहिजे आणून देऊ का? इथे आहेच घर. या काकाला मागते मी मग्गा, या काकाकडे मग्गा मागते. ते हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि तुम्ही म्हणाल एवढं सकाळी सकाळी कसे काय उठले आम्ही? किती वाजले बघा, 6:30 वाजले. आणि आज सकाळी सकाळी लवकर उठलो कारण की आज चाललो आम्ही भूर. तर भूर कुठे चाललो आहे? एका स्पेशल रिझनसाठी चाललो आहे. जस्ट मी कपडे घालून आलो होतो. तर तुम्हाला माहीत पडेलच कशासाठी चाललो आहे मी गावाला आणि का चाललो. काहीतरी स्पेशल रिझन आहे. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत, ठीक आहे. इकडे पूर्ण पॅक वगैरे केलं सगळं आणि तुम्हाला हे दाखवतो. हे चपला आपला सब इकडं आपलं धोपटीबलनं कॉन्टॅक्ट करून ठेवलं. टी व्ही प्रॉपर पॅक झाली आहे. आणि हे काल जे आहे, आम्ही काल जो हा पडदा आहे तो पूर्ण प्रॉपरली पॅक करून ठेवला आहे. आईस्क्रीम घेतली होती पण अर्धा डब्बा पूर्ण आईस्क्रीम खाल्लाच नाही आम्ही, कारण की खाणं झालंच नाही आहे. आणि दुधाची विषय आहे, 2 दूध पडले आहे. तर आज हे पिऊन जाईन जेवढं होतं तेवढं. आणि सगळं माठूट पॅक केलं आहे. आणि इकडे आपलं फ्रीज पूर्ण क्लीन आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो. इकडे मॅडम रेडी झाले आहे, नवीन कपडे. आणि हे सगळे इकडे गाद्यामध्ये सब पॅक केलं आहे. हां हो, त्याचं पाचशे ॲपल वॉच आहे. आणि आपली बॅग आहे ही, कोणता घ्यायचा आहे. आणि आपली ही नवीन बॅग प्रॉपर मस्तपैकी पॅक झाली आहे. आर्टिक हंटर आणि परफेक्ट झाली आहे, एक नंबर. बॉटल आणि बॅग परफेक्ट मॅच, ठीक आहे. मेड फॉर इच अदर. आणि मॅडम तर मॅडम रेडी झाल्या मस्तपैकी. अच्छा, तर इकडे पाणी झाडांना पुन्हा पाणी टॉपअप लावून ठेवलं आहे. आणि इकडे नेट लावली आहे. आणि सकाळचे वाजले आता 6. फ्लाईट चालली 6:30ची. आमच्याकडून रूट आहे फ्लाईटचा. तर चल फटकन तयार होतो आणि फटकन भेटतो मग तुम्हाला, ठीक आहे. थांब. A few inches later. फायनली झालं आपण रेडी. शर्ट कसं दिसते काही? शर्ट सांगा तू. ते कुठून घेतलं होतं का आपण? हो, हे जिओ मार्टचं शर्ट आहे, वाटत पण नाही. एक नंबर क्वालिटी आहे. हळू क्वालिटी जबरदस्त आहे, ठीक आहे. आता थोडंसं दूध गरम करून घेऊ आणि स्वामींच्या पाया लागून जाऊ आम्ही. स्वामी प्रसन्न झाले पाहिजे. हो, चला मी दिवा लावून देतो तोपर्यंत. तुम्ही ब्लॉग शॉर्टपर्यंत एन्जॉय करा. बाहेरचं सब उचलला, फक्त डस्टबिन ठेवली इथे. डस्टबिनचा कचरा टाकायचा बाहेर. तर हो ठेवतो ना. हो, तर मी दिवा लावतो, 2 मिनटं थांबा. गाईज मी रेडी झाली आहे. रेडी म्हणजेच ड्रेस घातलेला आहे आणि फेसला वगैरे काही लावलेलं नाही आहे, कारण तसं पण घरी जायचं आहे. स्कार्फ तर बांधूनच जाणार. आणि बॅग वगैरे पॅक झालेली आहे. नवीन बॅग घेतली तर मटक्याने बॅग पॅक केली. आणि दिवा पण लावून घेतला आहे स्वामींजवळ. आता स्वामीच्या पाया लागते. सगळं ऑलमोस्ट क्लीन करून घेतलं, मटका वगैरे सगळं ऑल सेट. फक्त आईस्क्रीमचा डबा फेकायला घे. आणि इकडे तुम्हाला दाखवते, सगळे झाडं मी बाल्कनीमध्ये असे काढून ठेवले खाली. इथे ग्रीन नेट लावली, कारण ऊन नाही आली पाहिजे म्हणून. झाडांना उन्हीपासून सावली भेटली पाहिजे, उन्हीपासून झाडाला सावली भेटली पाहिजे म्हणून मी असे झाडं ठेवून दिले. आणि छान गच्च पाणी टाकून ठेवलं. आता माहिती नाही येतपर्यंत किती झाडं जिवंत राहतात आणि किती नाही, ते आता वेळेवर ठरलं जाईल. गौरव ऐक ना, ते वॉशरूमचा दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा लावायचा. मी सॉफ्ट घातला आहे. तर असं आहे. आणि सगळं बाहेरचं पण आम्ही उचलून घेतलं आहे. टाकून
हे बघा दुसऱ्याच्या डस्टबिनमध्ये कचरा ठेवत आहे, कारण आज आम्ही चाललो आहे गावाला, सो म्हणून. हां, आता काढतो खालचा डस्टबिन. त्याच्यात आम्ही काय केलं, कारण आता कचरेवाला लेट येईल म्हणून बॅगा घेऊन ते दरवाजा लावून दे ना वॉशरूमचा वगैरे, लाईटच सगळं बंद कर. तर कचरेवाला खूप लेट येईल म्हणून मग म्हटलं कचरा आहे तर तो बाजूच्या डस्टबिनमध्ये ठेवून दिला. कचरेवाले सगळे डस्टबिनमधले कचरे काढून घेऊन जातात, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि A few inches later. पण झालं इकडे रेडी, लागलो नवीन बॅग सोबत. फुल टाईट झाली आपली बॅग, नवीन बॅग. काय छान रोड, स्पीड ब्रेकर, काय मस्त क्लिनिंग आहे. वाव, एकदम भारी. इथे काय लावले हे? सो गाईज, इथे एक मधात घर आहे, झाड नाही घर. हे घर आहे ते जे रोडच्या मध्ये आलेलं आहे, पण त्यांनी हटवलं नाही भाऊसाहेबांनी. वाव, वर रॉकेट चाललंय बघ. माझ्या लहानपणीचं रॉकेट चाललंय गाईज, बघून घ्या. सनराईज बघा किती भारी दिसतंय ना. असं मॉर्निंग बघायला खूप आवडते, पण रोज उठायचा खूप कंटाळा येतो. Meanwhile. गाडीचं तुटलं स्टँड म्हणजे उभी नाही राहत आहे का? एक साईडने ते त्याचं हे निघालं का? सो गाईज, गरमागरम पोहे खात आहे आता सकाळी सकाळी. तरी टाका थोडा रस्सा आणि टमाटर, चणा नको. सकाळी सकाळी पोहे खाल्ले आता मी. आणि बाईचा पोहा मसाला खाल्ला. लवकर भेटतो लागेल, उशीर होईल. आपण लास्ट टाइम पण खाल्ले होते इथेच. गेलो पोहा. पोहा खाते मी. थांब, हेल्मेट काढू दे मग. नाही, घालूनच पाहू. A few moments later. आता आम्ही खडकीला पोहोचलो आणि आता चहा घेणार. गौरीला चहा घ्यायचा होता. कसा आहे चहा? इकडं चहा पिऊन राहिलो आम्ही. भजे नाही खायचे बेटा, आपण नाश्ता करून आलो आहे. कढी भजे, चहा पिऊन बाई जात आहे. थांबलो, अकळलं आमचं चांगलं शेकलं आता म्हणून चहा पितो, मग निघतो सणानं तर पिरी. Meanwhile. एक ब्रेक घेतला आम्ही आणि पुलगाव जवळ चालू आहे. काकानं चना आणला. घरी चना असला पाहिजे आणलेला. खूप दिवस झाले चना नाही. मागच्या वर्षीपासून आता यावर्षी चना खाल्ला. धुम्याच्या नसेल ब्लॉग केलं तर आपण आहे. माझा स्पेक्ट तुझ्या शर्टला मॅच करतो. मॅचिंग गौरव मॅचिंग झाला. झावर दिसते पण माझं याच्याशिवाय भागत नाही. मला दूरध्वनी केंद्र आहे माझं, ते दूरध्वनी केंद्र. काही आता इथे थांबलो आम्ही आणि लय बेकार शिकली पायाच्या ढुंगणं सब. अबे साले, कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. पकडले असं वाटते का? विचारू नका तुम्ही. आता डायरेक्ट इथून फुलगाववरून कुठं
काय इथेच का चलते घरी आणून देऊ का? इथे आहेच घर. या काकाला मागते मी मग्गा, या काकाकडे मग्गा मागते. इथे हे बघा मस्तपैकी चरून राहिलेली आहे. मस्त शाई लाईफ आहे याची, सगळ्यात सुखी बाई आहे. आणि आम्ही अकडलो इकडे सगळं पार. सकाळी 7 वाजता निघालो ना आपण, 7 वाजता निघालो, जाम अकडलो. आता निघतो आम्ही. ऊन वाढून राहिली आता, लवकर निघायचं. चलो. 1 hour later. सो गाईज आम्ही थोडा वेळ झाला पोहोचलो आणि आता मूवी बघत होतो नटसम्राट. सगळ्यात इमोशनल डायलॉग घर देतं का कोणी, तर खरंच खूप इमोशनल मूवी आहे आणि तो डायलॉग तो सगळ्यात जास्त इमोशनल आहे. सो घरी तर आलो आम्ही, पण घरी आईबाबा नाही आहे. आईबाबा गेला नाशिकला लग्नाला. घरामागेच ते बडी मामा त्याच्याकडचं लग्न आहे, तर तिकडे गेलेलं आहे आणि ते येणार उद्या सायंकाळी. सो बोरिंग. 2 दिवस तर पूर्ण घर खाली असणार. मावशीची मुलगी आणि आम्ही दोघं असणार. आणि दादा शेतात गेला आहे. शेतातून आला की दादा परत धामणगावला जाणार. आणि बस यही हाल आहे. थकलो, लंब झालो. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तर तिकडून येताना काहीच नाही झालं. पुलगावपर्यंत एकदम व्यवस्थित आलो. रोड पण व्यवस्थित होते. बस पुलगाव पासून ते निंबोली पर्यंत सुरू झालं. त्या जो कोणी तो होता ना तिथला कॉन्ट्रॅक्टर, त्याला माहिती नाही कशाचा राग आला बिचाराला. त्यांनी पूर्ण जवळपास 4-5 किलोमीटर अख्खं त्याने गिट्टी टाकून ठेवून दिलेली आहे. म्हणजे दगड वगैरे टाकून ठेवून दिलेले आहे रोडवर. आणि म्हणजे गाडी कशी तशी काढली काटाकाटाने साईडने. तर आता आमचं जेवण वगैरे झालं. तर मोबाईल फुल झाला आहे गाईज. आता मी पहिले लॅपटॉपमध्ये डेटा ट्रान्सफर करून घेते सगळं, कारण सकाळपासूनची शूट मोबाईलमध्ये आहे आणि गौरवला आज सुट्टी आहे. सो त्यामुळे रेस्ट आहे, कारण आज सुट्टी जाणूनच घेतली, आम्हाला इकडे यायचं होतं म्हणून. सो आज वीक ऑफ घेतलेला आहे आणि आम्ही फायनली गावाला पोचलो. आता सगळे तुम्हाला इथले मिनी ब्लॉगसुद्धा बघायला मिळेल आणि ब्लॉगसुद्धा. सो डेली चॅनलवर अपडेट राहा आणि ब्लॉग पण बघा, अपडेटेड राहा, ब्लॉग पण बघा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या. तर चला मी नंतर बोलते, तोपर्यंत डेटा ट्रान्सफर करून घेते आधी. 1 eternity later. तर काही आता मगाशी झोपेतून उठलो आहे आम्ही. थोडा वेळ झाला झोपेतून उठलो आणि इकडे मॅडम खटिया पे उन्हाळा आल्याचं फील. हे काय वाफा मारून झाल्या. पाणी शिंपणं म्हणजे उन्हाळा आला आणि आता रोज नळ येते इकडे. आणि गावाकडे रोजच नळ येते असं म्हणते. अंजीर एवढे गोड. आणि आज येऊन आम्ही जे सकाळी नागपूरला असताना पाण्यात टाकून जे खात होतो ना अंजीर, ते इथे आल्या आल्या एवढे गोड अंजीर खायला भेटले मस्तपैकी. तर हे आलाय दुसरं. ते मोठे बाबाला बघितलं का घरी चालला. तुला मला तर ठीक आहे, तो रडते तो मला पाहून खूप जास्त भीती. तर हा मी हे म्हणतो तू ते चिंगरे पांगरे आले होते पोट्टे. तर येताना आम्ही अंजीर खूप खाल्ले आल्यावर. आणि थांब बे नुसती ओली ओली करून ठेवते. आणि अंजीर खूप खाल्ले मस्तपैकी, गोड होते एक नंबर. आम्ही ते ड्रायड खातो, नागपूरला असताना भिजून खातो जे. आणि इथे बघा हे सब पक्ष्यांनी खाऊन ठेवले अंजीर. बघा पक्ष्यांनी खाऊन ठेवले, इकडे खाऊन ठेवले. पण एवढे गोड राहते ना म्हणून पक्षी येऊन टोच मारून टचटच खाऊन टाकते. आणि मस्तपैकी आता खटिया लावली इथे. खटीवर बसणे का आता. गावाकडची संध्याकाळ अशीच असते. आता आलो आम्ही गावाकडे आणि काही दिवस इकडेच थांबणार. ब्लॉग मिस नका करू, समोरचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मिस बोलत नाही फक्त, तुम्ही नक्की बघाल. थंबनेल जरी काही दिसत असेल तर अंदरचे ब्लॉग नक्की बघाल तुम्ही. इकडे पाणी टाकलं, आता हे पाणी शिंपडून राहिली. आपली सुंदरी धुतली आहे. पाणी टाक ना सुंदरीवर, हे सुंदरी पाणी टाक ना. सुंदरी टाकल बरं थोडंसं. आपली सुंदरी आम्ही नागपूरहून आलो आहे. यांनी आता स्टँडचं त्याचं नट तुटलं, एवढी वेल्डिंग सेल्डिंग करून सगळं स्टँड तुटलं पुन्हा.
अंजीर पा किती लागले, भरमसाठ अंजीर लागले. सब फ्रेश अंजीर आहे, फ्रेश. आणि तुम्ही बघू शकता हे आल्या आल्या जान्हवीने खाल्ले. चोचा मारू मारू खाल्ले. अजूनही लागले. अजून काहीतरी तोडले आम्ही अंजीर. टाक ना सुंदरीवर पाणी टाक ना. तर इकडे हे बघा, हे काय ग, तुरी आहे ना ही. अगे हे कापूस आहे, तुरी आहे रे. हे कापूस कसा आहे? तुरी आहे ना, विसरली वाटते. तर ही तुरी आहे, अजूनपर्यंत विकायची आहे. आणि इकडे बैलांसाठी चारा ठेवला जातो. हा गोठा आहे, हा पूर्ण इथून इथपर्यंत असा पूर्ण गोठा आहे. थोडंसं कपडा मारून घेतो गाडीवर, कारण की नागपूरला तर वेळ भेटत नव्हता. तुझ्याच पेचा आहे, तुझ्याच कुर्तीचा आहे. ठीक आहे ठीक आहे. तर 2 मिनिट थांबा. गाईज पाणी टाकलं मस्तपैकी अंगणात आणि आता मस्त खटियावर बसले. आणि इकडे आमचे साहेब सर्फ टाकून निम्मा संपान का तिचा. कसे भाऊजी, कसे जावाई बुवा, निम्मा संपान का तुम्ही. कसे जावाई बुवा, काय करावं जावाई बुवाचं काही कळत नाही बाबा. निम्मा संपान का, तिचा कपड्याचा निम्मा आहे तो, अख्खा संपून टाका का गाडी धुवून. बरोबर आहे बाई, बरोबर आहे दीक्षू. मोठे रागवण ना दिले. तर ही आहे मावशीची मुलगी आमच्या. मजा येते म्हणजे आमचं एंटरटेनमेंटचं साधन. नो स्क्रीनिंगवालं साधन आहे. म्हणजे मोबाईल लॅपटॉप सारखं नाही आहे, हे वेगळ्या टाईपचं आहे, म्हणून इथे आम्हाला खूप करमते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे तसे गावाकडे मस्त वेगळंच वाटते. काय म्हणते, कशाची भाजी बनवते दीक्षू. डाळ भाजी. दुसरी पालकची. तर नळ आलेला आहे, दीक्षूला लावलं कामी. मी टाकलं पाणी. दीक्षूचे जावाई बापू म्हणजे दीक्षूचे भाऊजी दीक्षूचे भाऊजी करत आहे गाडीची साफसफाई. आणि उन्हाळ्याचे संध्याकाळी रोज नळ येतात. आता उन्हाळ्याचे रोज सोडतात. हे बघा इतकं छान वाटत आहे ना, मस्त चूचू चूचू आवाज येत आहे पक्ष्यांचा. आणि हे बघा कोठ्यामध्ये इकडे कापूस पण ठेवलेला आहे गोठ्यामध्ये. आणि इकडे बाईक क्लिनिंग सुरू आहे आमची. इथे किती दिवसानंतर फुरसत भेटली. इकडे आलो म्हणजेच फुरसत मिळते आम्हाला बाईक क्लिनिंगला. हां, तर बाईक क्लिनिंग सुरू आहे. आणि इकडे मस्त अंगणामध्ये पाणी टाकलेलं आहे बढियापैकी. आणि इथे खाट पण आहे घरी जुनीवाली, ज्याच्यावर मी बसलेली आहे. म्हणजे भाऊजी स्वयंपाक बनवून जेवण घालणार आहे का. अच्छा, चुलीवर भाजी शिकायची आहे. मटणाची भाजी. अच्छा, म्हणजे मग भाऊजीला बनवून देणार आहे का मटणाची भाजी. बनवून देशील ना ग बाई. 2 घेऊन गेला असता बकेटासोबत. गौरवला काम दिलाय आज. आई बाबा कोणीच नाही घरी, म्हणून बकेटा बैलासमोर लावायला सांगत आहे. कारण आता नळ आले, त्यांना पाणी दाखवायचं. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, 2 टाईम बैलांना पाणी द्यावं लागते. जसं आपल्याला तहान लागते तसं जनावरांना पण तहान लागते. आपले हो हे ऑरेंज शिंगवाले. हां, तर आमचे साहेब पाणी देत आहे गौरव. आणि ही याच्या समोर ठेवून दे. नाही मारत, नाही मारत, नाही मारत. हे बघा गावाकडे असं असते, कोणी ना कोणी मदत करतेच. तर ते मामा आहे जुन्या घराकडले. नाही मारत. पिते का नाही, थोडा वेळ वाट बघ. बघ पिणार ते, थोडा वेळ वाट बघ.
हो पहिलं तर ते बकेटा खाली करते का बघू. नाही पिले तर बकेटा उचलून झाडांना टाकून देऊ. आता कुठं टाकून राहिले चाले बैल पाणी नाही पिले. आता हिरवा चाला याला टाकला. हा हिरवा चारा दे मारते ते. असं गावात हे केल्या जाते. आजकाल स्पीकरनी बोलवतात महाप्रसाद पूर्ण गावाला राहते. गजानन महाराजचा महाप्रसाद आहे गावात. तर काय माहिती काहीतरी वाटते. तर त्या लाऊडस्पीकरनी ताबडतोब यामध्ये जेवायला जायचं का चालेल. अबे साले वांग्याची भाजी गपगप शिरा. शेतातले वांगे आहे फ्रेश मस्त. वांग्याची भाजी बनायची का. छान वांग्याची भाजी मस्त. तर आता चहावा पिलो आणि गाडी तिकडे वॉश केली. एकदम चकाचक झाली गाडी. आणि आम्ही नागपूरला होतो तेव्हा पण तर काही पुसली नाही धुतली नाही कारण की आम्हाला वेळच नाही भेटत होता. चमकून टाकली पुरी चमकून. इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे आणि लाईक करा. सगळे ब्लॉग गावाकडले आणि मस्त एन्जॉईंग ब्लॉग असणार आहे गाईज. सो काय करायचं माहिती आहे ना बघायचे आणि त्याआधी तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. जर नाही सबस्क्राईब केलं तर हेच बॉटल तुमच्या डोक्यावर. भारी आहे ती बॉटल अंदाजाने पाणी भरलं डोक्यात टाकीन तुमच्या. अशीच भारी आहे ती बॉटल. फटासे हेडशॉट. माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना आपल्या सबस्क्रायबर्स लोकांना भीती दाखवते का बॉटल टाकणार म्हणून. भाऊ ये ब्लॅकमेलिंग आहे बाबू भैया. ये ब्लॅकमेलिंग आहे. चला आज एक ब्लॉग टाकू कारण की खूप दिवस झाले ब्लॉग नाही टाकलाय. आज अपलोड शूट करून ठेवलाय 2-3 ब्लॉग पडलाय. लॅपटॉपचा इश्यू झालाय आणि सॉफ्टवेअरचं आमचं फायनली सबस्क्रिप्शन एक्सपायर झालेलं आहे. आता आहे मोबाईलवर काम. ठीक आहे तर बघू आता काय कसं होते. तर ब्लॉग ते एडिट करायची जास्त नसतं ते गेलं आता. ते मोबाईलवर करू शकतो एडिट. नॉट एन इश्यू. काही प्रॉब्लेम नाही आहे. पक्षी बघा काय मस्त उडते. अंगणामध्ये बसण्याचा एक वेगळा म्हणजे गावात अंगणात निवांत सायलंट ना टिक टिक पुक पुक पॅक पॅकचा आवाज काहीच नाही येत. फक्त शांती. पीस ज्याला आपण पीस म्हणतो हे इथे आहे. ज्याला आपण पीस म्हणतो ब्लाउज पीस. ऍक्च्युली लोक म्हणतात की इथे आहे तिथे आहे. ते सांगते मी गावात आहे. रिअली गावात आहे. नो पोल्युशन. पहिली तर गोष्ट हेल्थसाठी एकदम बेस्ट. एअर क्वालिटी इंडेक्स जर पाहिला नाही. गाव काय असते ना हे कोरोनामध्ये लोकांना लक्षात. पण आम्हाला आधीपासूनच माहिती आहे गाव काय आहे. आता बरेचसे लोक सेलिब्रिटी लोक वगैरे गावाकडे गेले होते. कुणी असे फार्म हाऊस वगैरे मराठी सेलिब्रिटी फार्म हाऊसवर गेले होते. तर लेट्स सी आता किती दिवस आहे इकडचा प्लॅन. आणि एन्जॉय करून जाऊ कारण तसं पण तिकडे बोर होतो खूप. तिकडे नागपूरलाच आम्ही दोघं राहतो. इकडं आमच्यासोबत 2 बैल बी राहते, एक गाय बी राहते आणि फुल मजा राहते. आता आई बाबा सध्या तरी घरी नाही. 2 मेंबर अजून बाहेर गेले. उद्या येणार आहे. ते उद्या येणार आहे वाटते. मग मजाच मजा. बघे बा पक्षी. तर इकडे आता आम्ही दोघंच आहे घरी. मिक्सरचं जेवण झालंय आणि मस्त कुकर एवढ्या जवळ घेऊन दुरून करा जरा बेटा तोंडावर उडेल. तर आता मस्तपैकी मसाले भात आणि हे आणि लोणचं आणलं आम्ही घरून आणलं आहे. नागपूरचं लोणचं आहे. छान मस्त तर्री झरझर तर्री आहे. म्हटलं काय स्वयंपाक भाजी पोळी करत बसतात त्यापेक्षा मसाले भात एक नंबर. मीच म्हटलं मसाले भात कर आणि मस्त मसाले भात जेवण करून थोडंसं मी ब्लॉग लावू करतो आणि मग याच्यावरच एडिट करून पाहतो कारण की लॅपटॉपवर तर काम होत नाही. उद्यापासून काही नव्हतं. उद्यापासून ऑफिस आणि लेट्स सी उद्यापासून कसं काय होतं ब्लॉगचं. तर एन्जॉय करा आणि इथपर्यंत जर बघितलंच असेल तर लाईक करा. आता वाजले किती आहे माहीत नाही. पाहून घ्या तुम्ही तुमच्या घरात. ठीक आहे. पाहिलं होतं का खरंच आहे.
चला गाईज, तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया आपण. आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर गुड नाईट, बाय बाय, टेक केअर, शब्बा खेळ. शब्बा खेळ, बाय.